तर हा व्हिडिओ आहे गुरुपौर्णिमे दिवशीचा. तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर ना आपल्याला मोठे करतात, वाढवतात आणि छान असं शिक्षण वगैरे देतात. तेच आपले पहिले गुरु म्हणजे आई वडील. तर त्यानंतरला ना मी तर रुटीन शेअर करते. तर नाश्त्यामध्ये छान अशी मेथीची भाजी भरपूर डाळ टाकून मस्त अशी बनवली होती. त्याबरोबर चपात्यासुद्धा बनवल्या होत्या. त्यानंतरला ना मी इथं डायरेक्ट आरवला स्कूलवरून आणताना रेकॉर्डिंग केलं. तर आमच्या पिल्लूला ना भरपूर गडबड असते दादाला स्कूलवरून आणण्याची, कारण की त्याला कंपनी देणारं कोण नसतं दंगा घालण्यासाठी. तर ना 3:30 वाजले ना त्याला कधी एकदा दादाला जाऊन आणू असं होत असतं. मग त्याला जाऊन आणलं मी आरवला. तो चेंज वगैरे करीपर्यंत ना मी तर डायरी चेक केली, कारण की किती अभ्यास आहे किती नाही हे आधी बघून घेते मी. कारण की ना जास्त अभ्यास राहिला तर आता तो आल्यावर थोडा करून घेते आणि इव्हनिंगला थोडा करून घेते, जेणेकरून त्याला कंटाळा येणार नाही यासाठी. तर ना मी त्या डायरी वगैरे चेक केली, तो फ्रेश वगैरे होऊन येईपर्यंत. त्यानंतरला इथे त्याला जेवण वगैरे दिलं, तर तो जेवायला लागला. त्यानंतरला ना इकडं मला इव्हनिंगला सत्यनारायणची पूजा होती, तिकडं जायचं होतं. तर मी रेडी वगैरे होऊन सत्यनारायणच्या पूजेला गेले होते. तर तिथं काय काय दिलं बघूया आपण. तर ओटी वगैरे भरली होती त्यांनी. तर ओटीमध्ये छान असा आंबा, पान, विडा आणि छान अशा बांगड्यासुद्धा दिल्या होत्या या ओटीमध्ये. त्यानंतरला ना आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे साई मंदिरमध्ये मोठा उत्सवसुद्धा असतो. तर मला तिथंसुद्धा जायचं होतं. तर इव्हनिंगला मुलांना घेऊन मी तिकडे गेले होते. तर ज्यांना कुणाला डाळ तांदूळ द्यायचं आहे ते सुद्धा तिथं स्टॉल लावले होते, ते सुद्धा तिथलं घेऊन तुम्ही देऊ शकता यासाठी. त्यानंतरला ना इतकं छान डेकोरेशन केलं होतं ना, फुलांचं प्रत्येक देवांना छान असा शृंगार केला होता. आणि इथे साईबाबांची पालखीसुद्धा छान सजवली होती. आणि हे साईबाबांचं मंदिर आहे, पूर्णपणे फुलांनी सजवले होते, बघू शकता तुम्ही. इतकं भारी वाटत होतं ना, छान वाटत होतं. मी मुलांना घेऊन आणि आंटींसोबत गेलो होतो मी. आणि इथं महादेवांच्या मंदिरमध्ये सुद्धा छान असं सजवलं होतं सगळं. गणपती बाप्पांनासुद्धा सजवलं होतं, भरपूर छान असं डेकोरेशन केलं होतं. आम्ही सर्व देवांना नमस्कार वगैरे केला. प्रसाद वगैरे होता तिथं, पुलावा होता तो वगैरे घेतला, थोडं बसलो आणि आलो घरी.